भारत मातेच्या सुपुत्रांना दहशतवाद्यांशी लढताना वीरमरण प्राप्त होतं। मध्य प्रदेशातील सागर जिल्ह्यातील सुपुत्र राजेश यादव यांनाही भारत मातेची रक्षा करत दहशतवाद्यांशी लढताना वीरमरण प्राप्त झालं। त्यांच्या कुटुंबियांना आपल्या मुलाचा गर्व आहे। यासोबतच त्यांच्या 6 वर्षाच्या मुलीनं धैर्याचा परिचय करून दिलाय। वडिलांना वीरमरण आल्यानंतर मुलीनं मोठं झाल्यावर वडिलांसारखंच देशाची सेवा करण्याचा आणि सैन्य दलात जाण्याचा निर्णय घेतलाय। हे ऐकल्यावर प्रत्येकाच्या डोळ्यात अश्रू तरळले। सागर जिल्ह्यातील बंडा इथून 4 किलोमीटर दूर गावातील राजेश यादव वय 30 हे काश्मीरच्या 508 ASC बटालियनमध्ये सेवेत होते। पोस्टिंग दरम्यान विविध ठिकाणी त्यांनी भारत मातेची सेवा केली। यानंतर ते लोहमध्ये तैनात होते। याच दरम्यान दहशतवाद्यांशी झालेल्या चकमकीत 21 डिसेंबरला ते जखमी झाले। त्यांना एअरलिफ्ट केल्यावर सैन्य दलाच्या रुग्णालयात दाखल करण्यात आलं। त्यांच्या प्रकृतीत सुधारणा न झाल्यानं त्यांना उधमपूरच्या सैन्य दलाच्या रुग्णालयात हेलिकॉप्टरने दाखल करण्यात आलं। मात्र धुक्यामुळे हेलिकॉप्टर उतरू शकलं नाही। त्यानंतर त्यांना पुन्हा लेहला नेण्यात आलं। या ठिकाणी त्यांना 26 डिसेंबरला वीरमरण आलं। राजेश यांचे वडील शेतकरी आहेत। शिक्षणानंतर राजेश हे पहिल्याच प्रयत्नात सैन्य दलात भरती झाले। गावकऱ्यांनी सांगितलं की राजेश यांना बालपणापासून क्रिकेटची आवड होती। तसंच गावातील मुलांना प्रेरणा देण्यासाठी गावात स्टेडियम बनावावे अशी त्यांची इच्छा होती। गावकऱ्यांनी मागणी केली आहे की गावात शहीद राजेश यांचं स्मारक तयार व्हावं, तसंच या ठिकाणी पार्कही बनवायला हवे। राजेश यांना 2 मुलं असल्याचं लोकांनी शासनाला आर्थिक सहाय्यता देखील करण्याची मागणी केलेली आहे।